मंत्रालयामधील ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण राज्याचा आणि मुंबईचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये कंट्रोल रूम मध्ये आता अजित पवार दाखल झालेले आहेत। अजूनही हा व्हिडिओ बघितला की मनाला कसा दिलासा भेटतो। असं वाटतं की अजितदादाच टीव्हीवर दिसतील आणि म्हणतील घाबरू नका बेट्यांनो, मी आहे ना। विश्वास बसत नाही की आज पुण्याचे तारणहार अजितदादा या अस्मानी संकटात ग्राउंडवर नाहीयेत। होय, आज अख्खा पुणे आणि महाराष्ट्र एका अशा खंबीर नेतृत्वाला आठवतोय, जो संकटाच्या काळात रात्री अपरात्री एसीच्या केबिनमध्ये बसला नाही, तर स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून सामान्य जनतेसाठी नेहमी ढाल बनून उभा राहिला। काल आणि आज पुण्यात काय घडलं? अवघ्या 6 दिवसात तब्बल 264 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला। जुलै महिन्याचा संपूर्ण कोटा पहिल्याच आठवड्यात संपला। खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडलं जातंय। सिंहगड रस्ता असो की लोणावळा, सगळीकडे फक्त पाणीच पाणी। घराघरात पाणी शिरलंय। लोक छतावर उभे राहून मदतीची वाट पाहत आहेत। आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवे तर केवळ 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेला कोट्यवधी रुपयांचा तो भव्य मिसिंग लिंक प्रकल्प पहिल्याच मोठ्या पावसात कोलमडला। बोगदा क्रमांक 2 जवळ दरड कोसळली आणि तब्बल 18 तास वाहतूक ठप्प झाली। जुना हायवे बंद, रेल्वे सेवा विस्कळीत आणि हजारो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले। पण या अस्मानी संकटात प्रशासनाचा ताळमेळ कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय। यंत्रणा हलते, पण ती हवी तशी धावत नाहीये। म्हणूनच आज पुण्यातील प्रत्येक नागरिक आकाशाकडे डोळे लावून एकच गोष्ट बोलतोय, आज आपले दादा पाहिजे होते। पुण्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं, मग तो कोरोना काळ असो की यापूर्वीची पूर परिस्थिती, एक नाव नेहमी पुण्याच्या पाठीशी रात्रीचा दिवस करून उभा राहायचे। ते नाव म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार। दादांच्या कामाची स्टाईल संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊके। संकट आली की दादा कधी आदेश देऊन गप्प बसले नाहीयेत। स्वतः हातात छत्री घेऊन, पायात साधे बूट घालून गुडघाभर पाण्यात उतरणारा हा नेता। लोकांना आजही आठवतोय तो ऑक्टोबर 2020चा परतीचा महापूर, जेव्हा सोलापूर, पंढरपूर आणि बारामती पाण्याखाली गेली होती। तेव्हा दादांनी रात्रीच्या रात्री यंत्रणा हलवून NDRFच्या तुकड्या तैनात केल्या। स्वतः पूरग्रस्त भागात फिरून तात्काळ मदतीचे आदेश दिले। इतकंच कशाला, जुलै 2024 मध्ये जेव्हा पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि सिंहगड रस्त्यावरील एकता नगर पाण्याखाली गेलं, तेव्हा दादांनी सकाळीच मंत्रालयातील इमर्जन्सी कंट्रोल रूम गाठली होती। तिथून थेट पुणे आणि मुंबईच्या आयुक्तांशी संपर्क साधून स्वतः नियंत्रण कक्षात तासनतास बसून रेस्क्यू ऑपरेशन मॉनिटर केलं होतं। पुनर्ग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी NDRF टीम्स वेळेत पोहोचवल्या। जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणात भीषण पूर आला, अगदी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना एअरलिफ्ट करायचं असो की हजारो कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढणं असो, दादांचा एक फोन आणि संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागायची। रात्रीच्या अंधारात जेव्हा पुणेकर सुखाने झोपायचे, तेव्हा मंत्रालयातील कंट्रोल रूम मध्ये एक माणूस जागा असायचा, जो खऱ्या अर्थाने पुण्याचा दादा होता। प्रशासकीय घडी कशी बसवायची आणि संकट कसं परतवून लावायचं हे फक्त आणि फक्त दादांनाच जमलं। आज राजकीय पटलावर अनेक गोष्टी घडत असतील, अनेक समीकरणं बदलत असतील, पण जेव्हा पुण्याच्या या अस्मानी संकटाचा प्रश्न येतो, जेव्हा सामान्य जनता पुराच्या भीतीने थरथर कापते, तेव्हा राजकारण गळून पडतं आणि उरते ती फक्त एका हक्काच्या पालकाची उणीव। सध्या बहुतांश पुणेकर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रांच्या माध्यमातून आपली भावना मांडत आहेत। मायची आण घेऊन सांगतो देवा, तेवढी यंत्रणा लावतो आणि लगेच येतो। हे वाक्य ऐकले की डोळे भरून मात्र नक्कीच येतात। पुण्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांच्या वेळी भिंतीसारखा उभा राहणारा अजितदादा आज ग्राउंडवर दिसत नाहीये, याची जाणीव प्रत्येक मिनिटाला होतीये। आज जेव्हा लोक पुराच्या पाण्यात अडकले, तेव्हा त्यांना दादांचा तो करारी आणि आश्वासक आवाज आठवतोय। संकटात सापडलेल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मी आहे, काळजी करू नको, यंत्रणा पाठवतोय तुमच्यापर्यंत, हा धीर देणारा आणि अधिकाऱ्यांना कामाला लावणारा तो खंबीर बाणा आज अख्खा महाराष्ट्र मिस करतोय। यंत्रणा आहे, सरकार आहे, पण त्या यंत्रणेला पळवणारा नेता आज आपल्यात नाहीये। पाऊस आजही कोसळतोय, एक्सप्रेसवेवर आजही रांगा आहेत, मुठा नदीचं पाणी आजही वाढत चाललंय, पण या सगळ्या संकटाच्या काळात पुण्याच्या काळजातून एकच हाक निघते, हे राजकारण बाजूला राहू द्या, पण पुण्याच्या हक्काचा दादा पुन्हा एकदा परत या।